जय श्रीराम मित्रांनो, मी सनी आणि माझा यूट्यूब चॅनल आहे ओमकार ट्रॅव्हल्स व्लॉग. तर आपल्या चॅनलमध्ये आपलं स्वागत करत आहे आणि मी आज आहे ओडिशा राज्यातील पुरी येथे. तर आपण ओडिशा राज्यामध्ये पुरी येथे श्री जगन्नाथांचं दर्शन घेण्यासाठी आलेलो आहे. तर तुम्हाला मी जगन्नाथ स्वामींचं दर्शन कसं घ्यायचं, पुरीमध्ये कोणकोणती मंदिरं बघायची ते तुम्हाला सगळं मी व्हिडिओमध्ये पुढे सांगतो. तुम्ही व्हिडिओ पुढे बघत राहा. मित्रांनो, हे जगन्नाथ धाम आहे. इथं कृष्णाचं हृदय जिवंत आहे, म्हणजे हृदय अजून जिवंत आहे असं सांगतात. तर ह्या मागची मी तुम्हाला थोडक्यात माहिती सांगतो. तर द्वारका येथे पिंपळाच्या झाडाखाली श्रीकृष्ण आराम करत असताना ज्यावेळेस जरा नावाचा शिकारी जंगलात शिकार करण्यासाठी आला होता, तर त्याला डोळे चमकताना दिसले होते. आणि त्या शिकाऱ्याला असं वाटलं की हरण आहे, म्हणून शिकाऱ्याने तो बाण सोडला आणि श्रीकृष्ण आराम करत होते. तिथं त्यांच्या उजव्या पायाच्या अंगठ्याला बाण लागला. लागल्यानंतर तिथं तर शिकारी तो पुढे गेला आणि नंतर कळालं की आपण श्रीकृष्णाच्या पायाला बाण मारलेला आहे. तर तो श्रीकृष्णाची माफी मागतो. तर श्रीकृष्ण म्हणतात त्याला की तू माफी मागू नको, आहे माझ्या मागच्या जन्माचं मला कर्म परत फिरून आलेले आहे. म्हणजे ज्यावेळेस ही रामाने बालीला झाडाच्या मागणं लपून बाण मारला होता, तेच कर्म फिरून श्रीकृष्णाला आले होते. आणि त्यानंतर श्रीकृष्णाचा मृत्यू झाला आणि त्यानंतर पांडवांनी त्यांचे अंत्यविधी केल्या. आणि अंत्यविधी केल्यानंतर पण कृष्णाचं हृदय जिवंत होतं. तर त्यांनी लाकडामध्ये त्यांनी ते बंद केलं आणि ते समुद्रात सोडून दिलं. तर ते समुद्रामार्गे हे ह्या ठिकाणी म्हणजे पुरीला आल्यानंतर तिथल्या जो राजा होता त्या राजाच्या स्वप्नात आलं की विष्णू स्वप्नात आले की असं म्हणजे मी इथं आलेलो आहे. मग ते येतात, लाकडाची पेटी उघडून बघतात, तर त्यात हृदय असतं ते कृष्णाचं धडधडत असतं. तर त्याचं मंदिर बांधायचं ठरवतात. तर मंदिर बांधण्यासाठी मला सांगतात. मग विश्वकर्मा म्हणतात मी तुमचं म्हणजे मंदिर बांधून देतो, पण जोपर्यंत माझं काम पूर्ण होत नाही तोपर्यंत कोणीही दरवाजा उघडायचा नाही. तर ते ज्यावेळेस मंदिर बांधत होते म्हणजे मूर्ती बांधत होती, तर त्यावेळेस 2 ते 3 दिवसांनी त्या राजाची पत्नी होती. तर मूर्ती बनवायचं काम चालू असताना त्या राजाच्या पत्नीने दरवाजा उघडला आणि दरवाजा जसं उघडला तसं विश्वकर्मा तिथनं हे अदृश्य झाल्यानंतर ते मूर्ती तिथं ते हाय असे राहिले. तर त्या मूर्तीला हात आणि पाय नाही. ते मूर्ती हाय असेच विश्वकर्मा सोडून गेल्यानंतर विश्वकर्मा राजाला म्हणाले की मी जसं मूर्ती बनवलेली आहे ते तसेच त्याची पूजा करायची. म्हणून इथं ह्या जगन्नाथ मंदिरात फक्त 3 देवांचे मुख आहेत, हात आणि पाय नाहीत. आणि इथं दर 12 वर्षांनी मंदिरातल्या मूर्त्या आहेत, त्या मूर्त्या लाकडी असल्यामुळे दर 12 वर्षांनी त्या मूर्त्या चेंज करतात. म्हणजे मूर्ती बदलावी लागते. जर मूर्ती नाही बदलली तर अघटित काहीतरी घडू शकतं. मग दर 12 वर्षांनी लाकडाच्या मूर्त्या बदलल्या जातात. आणि समुद्र किनारा तिसरा सोमनाथ मध्ये आपला तिसरा पॉईंट आहे भालका तीर्थ. हे भालका तीर्थ मंदिर आहे जिथं श्रीकृष्णाच्या पायाला बाण लागला होता आणि जिथं श्रीकृष्ण प्राण त्याग केले होते त्या ठिकाणी आहे भालका तीर्थ असे म्हणतात. काय हो, तर आता आपण आज मंदिरात जाऊन भालका तीर्थ या ठिकाणी आत मंदिरात जाऊन आपण दर्शन घेणार आहे. तर आपण आज रोहित बोला. भालका तीर्थ माहिती का वाचली बाहेर पाठीतून? नाही हे मंदिराची पाठी वाचली. हे तुमच्यामुळं आज आम्हाला बघायला भेटले, नाही तर आम्ही थेट आज जुनागडलाच होतो. बरं चला आता आपण जाऊन दर्शन घेऊया. हो. हे बघा, हे भालका तीर्थ, हे श्रीकृष्णाच्या पायाला बाण लागला होता.
सकाळी मंदिराचं सगळं कॉरिडॉर पूर्णपणे बघितलेलं आहे. आता संध्याकाळचे 4 वाजलेले आहेत. तर आपण यासाठी इथे आलेलो आहे की जो मंदिरात ध्वज दिसत आहे तो ध्वज बदलण्याचा टायमिंग आहे 4 ते 5, म्हणजे 4 ते 5 या वेळेमध्ये ध्वज बदलला जातो. तर आता आपण तो कार्यक्रम बघणार आहे ध्वज बदलता आणि तुम्हाला पण व्हिडिओमध्ये मी दाखवतो. जय जगन्नाथ मित्रांनो, आता मंदिराचा ध्वज बदलायचा कार्यक्रम चालू झालेला आहे. याला त्यांनी खालचं लावून घेतलंय. नाही का वाऱ्याच्या उलट्या दिशेने पडकं सगळे झेंडे. काय चमत्कार असेल बघा तुम्हीच आता. हा तेव्हा अजून एक माणूस आहे ते माग एक झेंड्याच्या माग आहे बघे एक माणूस आणि बघित नाही इथनं खाली एक चढलाय आणि ते काय अजून एक आरती चालली बहुतेक ध्वजा बदलता नाही आहे वर अजून. हा ते साखी धरून वर चाललाय बघ. हे बघ हे बघ. वर लाल हा माणसं वाढायला लागली. काय ओके खाली उतरते दादा, खाली उतरतात. तर अशा तऱ्हेने ध्वज बदलायचा कार्यक्रम झालेला आहे. ते खालचे पूर्ण ध्वज बदललेले आहेत. जय जगन्नाथ. तेव्हा बघा आता वर माणूस गेलाय. जय जगन्नाथ. डर क्या 2 मिनिट हात अवघडला माझा आता. अरे आला जय जगन्नाथ, जय जगन्नाथ.
त्यातलाच ना काय हा तो घेतला की तो उतरतोय खाली आता. कार्यक्रम संपन्न झालेला आहे तर तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलं. माझ्या मागच्या जागा दिसते बघा दोष बदललेला आहे. तर आता आपण इथं स्वर्गद्वार बीचला आलेलो आहे. स्वर्गद्वार बीचला समुद्र आरती बघायला आलेलो आहे. आपण गंगा आरती बघितली आत्तापर्यंत, नर्मदा आरती बघितली आत्तापर्यंत. आता आपण पहिल्यांदाच समुद्राची आरती बघणार आहे. तर हा बघा स्वर्गद्वार बीचचा पूर्णपणे व्ह्यू आहे. हे असे भरपूर खाण्याची बारके बारके स्टॉल आहेत खाण्याचे. ह्या साईडला समुद्र आहे बघा, समुद्र आहे. हा तो व्ह्यू बघू शकता. दुसरी की छोटा हेल्प करूया आपण. हे बघा रेतीपासून सुंदर असे आकृती बनवलेली आहे. हे आपने बनाए है क्या? आपका नाम क्या है? सौम्य रंजन जेना. सर ये बनाने में कितना टाइम लगा आपको? 3 घंटा लगा. 3 घंटा लगा बनाने के लिए. तर यांना ही आकृती बनवायला शंकराची अशी मस्त आकृती बनवली आहे रेतीपासून. तर यांना 3 तास लागलेले आहेत. काय चॅनल आहे? त्याने ओमकार ड्रायव्हर्स व्लॉग. आज तरी हा स्वर्गद्वार बीचचा तुम्ही सुंदर असा व्ह्यू बघू शकता. संध्याकाळचा टाईम आहे आणि आपण इथं समुद्र आरतीसाठी आलेलो आहोत. पाहू शकता तुम्ही भरपूर लोक इथं समुद्र आरतीसाठी थांबलेले आहेत. पाहू शकता सुंदर अशी कलाकृती तुमच्या समोर आहे. इथं संक्रांती मूर्ती सुंदर अशी बनवलेली आहे. তুই কোথায়? ওই গাড়ি আরতি করছে নেমেছে। तर अशा तऱ्हेने स्वर्गद्वार बीचवर समुद्र आरती ही संपन्न झालेली आहे. तर आपल्या भारतामध्ये काशीला गंगा आरती, ओंकारेश्वरला नर्मदा आरती आणि मथुरेला यमुना आरती करतात. तसे तर पुरीमध्ये समुद्र आरती म्हणून करतात. स्वर्गद्वार बीचला समुद्र आरती म्हणून करतात. तर आपण त्या आरती आत्ता बघितली. तर अवस्था बघा आमच्या चेहऱ्याची काय झाली दोघांचे. आपण आता स्वर्गद्वार आरती बघून रूमवर चाललेलो आहे. जाता तुम्हाला मी मार्केट दाखवतो बीच बसलं आणि मंदिराकडे जाण्याचा जो रस्ता आहे तिथे तुम्हाला मार्केट दाखवतो. आता अशी खरेदी करण्यासाठी भरपूर कपड्याची दुकान आहे तिथे. बघती पूर्णपणे खाली दिसते. नुसतं काय खाली आहे. रसगुल्ला आहे रसगुल्ला हे बघा
मंदिराला जो रस्ता जातोय ना त्या रस्त्यावर दोन्ही साईडला राहण्याचं लॉज पण आहेत, तुम्हाला रूम पण भेटतील इथं आणि जेवणाची पण हॉटेल आहेत आणि शुद्ध शाकाहारी हॉटेल आहेत या दोन्ही साईडला. आणि जो हा रोड आहे तो ना रोड मंदिरापाशी जरा त्या रस्त्याचं नाव आहे ग्रँड रोड. त्याने आपण चाललोय ते बघा ह्याच रस्त्याला मागं मंदिर आहे. ती बघा हा मंदिर जाणारा मेन रस्ता आहे हा. दोन्ही बाजूला भरपूर दुकान आहेत. काही इथं आत्ता आपण इथं खाजा ट्राय केलेला आहे. स्पेशल खाजा ट्राय केला होता, मस्त लागत होता, असा गोड होता पण जास्त. रसगुल्ला गुलाबजामचा पदार्थ ते पण भरपूर गोड आहे, पण ट्राय केले आम्ही एक. आम्ही पुरीमध्ये जरा स्वीट आहे जरा ट्राय करतोय आम्ही. त्याचा रसगुल्ला खायला घेतलेला आहे आम्ही. मग अशी खाजा ट्राय केला, खाजा पण जास्त गोड्याचा रसगुल्ला घेतला ट्राय करायला. कशी टेस्ट मस्त आहे ना. तुम्ही जाल तिथं पुरीमध्ये खाज्याची दुकान आहेत, खाज्याशिवाय तुम्हाला दुसरं काही भेटणार नाही. पूर्ण जास्त करून खाज्या दुकानं आणि सगळे गोड पदार्थ इथं आपल्या महाराष्ट्राच्या तिकडे भेटत नाही. मित्रांनो आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तर पुढच्या व्हिडिओमध्ये ही ओडिसामध्ये सर्वात मोठा उत्सव असलेला रथयात्रा. तर रथयात्रेबद्दल तुम्हाला माहिती आणि त्या रथयात्रेमागील तुम्हाला इतिहास हा पुढच्या व्हिडिओमध्ये मी सांगतो. आणि बाकी पुरीमध्ये इतर मंदिराचे दर्शनही तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवण्यात येईल. आणि बाकीचे इतर पर्यटन स्थळ हे पुरीमधील तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवतो. तर जय जगन्नाथ. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.